मी काय बोलतो कोमल, तू मध्ये येणार नाहीस ना पालखीला? कशाला? सरप्राईज द्यायला. येडा बिडा झालास का? अरे बाबा, गाडी नाही काय नाही, कशी येऊ? स्कूटीवर येऊ तू पण चालत आहे मागून. हिचं असं म्हणणं आहे की जी मैत्रीण आली आहे तर मी खूप लकी आहे, मला तुझी मैत्रीण माझ्या पदरात पडली. मला जिंदगीत कधी काम नाही सांगितलं, म्हणजे तू दाखवते मैत्रिणीला की हा मी माझ्या मुठीत ठेवलंय ह्याला. तो 2-3 मिनिटं बोलतो, नंतर मग कसं जीव पण नाही बोलत तो. लय हरामी हा भाऊ. नको जाऊ का? तू फक्त बोल. नको जाऊ का? मी सांगतो हिचं लोक तमाशे बघतायत, रस्त्यात तमाशे करू नकोस. What are you doing? बघ पसारा. व्हेरी पसारा. आता मी करते भाकरी, कारण की आमच्या घरी येत आहेत पाहुणे. अच्छा, मला वाटलं नवऱ्यासाठी करतेस तू भाकरी आणि मटन. खाऊन खाऊन कंटाळलास ना आता फ्रेंड्स लोकांना कंटाळतो. बात तो सही है. ते राहू दे, तिथे धुवायचंय. हे कांदा उचलून काप. मी सकाळपासून बिझी आहे. जिमला जाऊन आल्यानंतर जरा कामं होते, ती कामं केली. इम्पॉर्टंट कॉल आले. गाईज, मी 2 दिवसानंतर चाललोय शिर्डीला, आणि त्याच्या आधीची माझी जरा सोय वगैरे चालली आहे, कारण घरातल्या हाताचं जेवण मला भेटणार नाहीये. 10 दिवस पदयात्रेला चाललोय. आणि स्पेशली ना माझ्या मम्मीने 10 दिवसासाठी मला ना बेसनचे लाडू पॅक करून दिलेत. आत्ता बनवलेत, दिवाळी संपली आहे पण आता हे बनवलेत. काय माहितीये का, मला मॉर्निंग खायला. आणि मम्मीच्या चॅनलवरती जाऊन मम्मीची ह्या लाडूची रेसिपी नक्कीच बघा तुम्ही. आणि आता काय भाकऱ्या आणि काय चाललंय आपलं. तुम्हाला वाटत असेल एवढा पसारा किती पण मोठं छोटं किचन असो, पसारा होतोच यार. कुठे ठेवायचं काही समजत नाही. मेन म्हणजे किचन मध्ये हा एक मोठा पसारा आहे. मला कंटाळा पसाराचा. तुला बोलला तेव्हा आहे हो. अगदी कोमल, किचन मध्ये किती पण पसारा क्लीन कर, पण हा पसाराचा काय? हा पसारा कुठे ठेवायचा? आणि तू पसारा? ए कोमल, मी महापसारा आहे. गजब बेइज्जती है. बघ कशी फुगते तुझी बायको. तोंड नाही फुगवत, भाकरी फुगवते. भाकर फुगवते. तो आज मस्त पैकी मेन्यू आहे, मटन आणि भाकरी. माझी फ्रेंड सुद्धा येते दीपाली, आणि माझा मित्र सुद्धा येतो राज. खूप दिवसापासून खायचं होतं मटन भाकरी. सो मी बोलले आता ती चालली आहे पुण्याला. सो मी बोलले की चल त्याच्या आधी ये घरी, मटन भाकरी खाऊन जा. आणि आपण ना राजचा केक वगैरे सुद्धा कट करणार आहे, कारण आता 2 दिवसाआधी केक नाही. नोटी आता 2 दिवसाआधी राजचा बर्थडे झाला, तर मग आम्ही लोक नव्हतो, तर आता आपण केक वगैरे सुद्धा कट करू. सांगू का काल रात्री काय बोलवते? काय बोलवते सांगू? नक्की म्हणते नको जाऊ ना, मी कशी राहील 10 दिवस. बापरे, आता तर असा तोंड करता, अशी ऍटिट्यूड दाखवते. भावा बोलायचं नाही मला. मध्ये बोलते ते मी. रडायचं पण नाही, बोलायचं पण नाही. मला बोलते मी कशी राहू, तुला काय वाटतं का एवढं चाललायस? थोडस माझा विचार कर. 10 दिवस चाललाय असं नाही की 1-2 दिवस चाललाय. सो थोडस वाटतं ना की म्हणजे राहिलं, म्हणजे पहिल्यांदा नाही, खूप वेळा झाले असं तसं. पण ते दिवस जरा जड जातात आणि जाम लांब जातात. आणि वरच सुद्धा चाललंय. आय एम हिअर. येस, यू आर हिअर. आणि मी भाकऱ्या खूप साऱ्या बनवल्या. खूप म्हणजे खूप. किती झाल्या मला पण आता काउंट नाहीये. झाला का नाही? भूक लागली मला. गॅस संपलेला ना. गॅस संपलेला आमचा. गॅस आमचा आम्ही दुसरीकडे ठेवून दिलेला, भरलेला यांच्या जुन्या घरी. मग ते आणायला गेले. मी पहिल्यांदा माझ्या लाईफ मध्ये 5 वाजता जेवण बनवायला घेतलं. पहिल्यांदा म्हटलं 6 साडेसहा वाजेपर्यंत एकदम फिक्स, एकदम मी रेडी. विषय संपवायचा मस्त. का माहितीये का, कारण ना तिची मैत्रीण आली आहे, गप्पा गोष्टी थोड्या. हा, तर तिला गप्पा मारायचं होतं. असा विषय झाला, पण सगळं प्लॅन फ्लॉप. इकडून तिकडून तोच टाइम झाला. नशिबात लिहिलेलं आहे तोच टाईम. म्हणजे आमच्या नशिबात लिहिलेलं आहे तुम्ही 9 वाजता जेवा, 9:30 वाजता, 10 वाजता जेवा. मी काय बोलतो कोमल, तू मध्ये येणार नाहीस ना कोणाच्या पालखीला? कशाला? सरप्राईज द्यायला. येडा बिडा झालास का? कारण मला डाऊट येतोय की ही मध्ये येऊ शकते. अरे बाबा, गाडी नाही काय नाही, कशी येऊ मी? स्कूटीवर येऊ तू? तू पण चालत आहे मागून.
बरोबर. मी पळत येते, पळत. शिर्डीला पोहोचेल आणि तोपर्यंत ती येईल. मी पळत येते बघ. अरे एक काम कर, स्कूटी घे, तू पुढे बस, रोहितला मध्ये बसव आणि मम्मीला मागे बस. मग चालेल, धुम्म चालेल. इमॅजिन करा ना. 3 इडियट वाली गाडी इमॅजिन करा, लाल वाली. रोहित मध्ये. माझी मैत्रीण गाईज तुम्ही मला या माझी मैत्रीण आली. मग तारीफ करायची तिच्या बोलली जरासं. तारीफ करायची. तिचं असं म्हणणं आहे की जी मैत्रीण आली आहे, तर ए मी खूप लकी आहे, मला तुझी मैत्रीण माझ्या पदरात पडली. खोपडी तोड. ती बोलली तारीफ करा. हा कमल केली आहे तारीफ. पदरात पडली माझ्या. गाईज तुम्ही मला या टी शर्ट मध्ये खूपदा बघितलं असेल का, कारण मला हे खूप कम्फर्टेबल वाटते. कॉटन आहे आणि मस्त. मला पण या कपड्यांमध्ये खूप, अरे देवा. अरे मुझे चक्कर आने लग गया अब. ना थोडं बदललंय. बदललं कलर चेंज झालाय. अरे देवा, असं ना विषय असा गंभीर आहे. मला मी असे कपडे घालते कारण की घाण बिन होतात ना, मग कम्फर्टेबल एकदम. मी जेव्हा मला तेव्हा तुला काय सुचतं काय सुचतं? ब्लॉक काढायचा असा. कारण मी तेव्हा फ्री असतो ना. रोम रोम भाइयों. तू भलेही बिझी असलीस आणि मी तेव्हा फ्री असतो ना, तू भलेही बिझी असलीस तरी. मी बिझी आहे म्हणून तू फ्री असतो. हा मला काही कामच सांगत नाही. हा सलाड का सलाड जिंदगीत कधी सलाड खाल्ला ना आपण जेवताना. काय करू? बसून खाल्ला, आम्ही खातो. अच्छा हे लोक खातात. लिंबू कांदा गेल्या तरी 5 खातो. वर्षापासून ही खाते. हा लिंबू कांदा तरी खातो. लिंबू कांदा खातो. हा मग ते काढ. आमचं सलाड तोच आहे. तुझी मैत्रीण आले, तुझ्या मैत्रिणीला सांग ना. पाहुणे आले तरी काम सांगायला लागलो बाबा. दीपाली तुला कांदा आणि लिंबू कापायला येतं का? नाही मला बोलतात, मी बोलतो तुझ्या मैत्रिणीला बोलतो. बोलतोय हळू, तुझ्या मैत्रिणीला सांग ना, कांदा नाही लिंबू कापायला. कापू शकते मी. येतं मला पण जेवण. नाही ग, मी पण काप. बट आज ती माझ्यासाठी स्पेशल बनवते. मग हे मी मस्ती केली. तुला कापायचं असेल तर कापू शकते तू, असं काय नाही, पण मी मस्ती केली. मस्ती काय त्याच्यामध्ये. जाऊ दे नको कापू. मी कापू का मग? काप ना. बघ मैत्रीण आली तर नवऱ्याला काम सांगते. बरोबर आहे. बरोबर आहे. मग मला जिंदगीत कधी काम नाही सांगितलं, म्हणजे तू दाखवते मैत्रिणीला की की हा मी माझ्या मुठीत ठेवलंय ह्याला. बॉबी तुला असं वाटतं का तू मुठीत नाहीये? नाही आहे काय मुठीत? हा कारण माझं एवढं मोठं अंक तुझ्या मुठीत कसं बसत. तो म्हणजे ज्यादा फ्री हो रे, तू ज्यादा ही हो रहा है, डार्क हो रहा है ये. दमलीस का? तुला माझे जेव्हा काम करत असेल ना रे, हिचं म्हणणं असतं की मी पण तिच्यासोबत किचन नाही नाही बाबा, बिलकुल नाही. उलट तू नकोय किचन मध्ये. काय मी जेव्हा काम करत असेल तेव्हा हा आजूबाजूला नकोच आहे. हा एवढा डिस्टर्ब करतो ना माणसाला, डायव्हर्ट करतो. आता मला माहितीये तिथं टाइम झालाय पाणी पियायचं, मग पाणी द्यावं लागेल. नाही नाही बाबा, मी चहा पिला आताच. मग चल थांब ना, काय आहे तुला जरा केअरिंग दिसते. तो दाखवतो किती केअर करतो. मग हे पाणी बापरे गरम गरम. मीठ बघा. तेव्हा तू मास्टर शेफ आहेस. ते माहिती हॉटेलमध्ये असं हातावर घेतात आणि टेस्ट करतात कसं झालंय. मास्टर शेफ आहे. मग सगळेच टेस्ट करतात. ते लोकच आमच्याकडून शिकलेत. झूठ पे झूठ. मास्टर शेफ घरगुती बायांकडून शिकलेत ना टेस्ट लिस्ट करायचा. तू करते ना काम वगैरे तरी? हा मग सगळं करते. तो कांदा आणि लिंबू काप ना. दे. सॉरी जस्ट किडिंग. तू कापू शकते तर. मोठी म्हणून तर तिने बोलवलंय तुला इथे काम करण्याकडे. मग कोमल मी अजून आम्ही लग्न असंच केलं काय? म्हणजे किती वर्ष झाले? 4. म्हणजे समजलं ना मला. लग्न क्लिअर असंच केलं काय मी सोबत? जी कामं करावी असं. हे आम्हाला असं वाटतं आम्ही लय लवकर लग्न केलं. केलंच ना, मी अजून थोडी केलं की. म्हणजे हिचं म्हणणं आहे की आता तिचं लग्नाचं वय झालंय. नाही तुझं लग्नाचं वय ना झाला? नाही किती मला वर्ष तर नाही वाटत. जेवढं कोमल आहे तेवढं. आमची दीपाली आहे ना, तिच्या मम्मीला खूप घाई लागली आहे की दीपालीचं लग्न करायचंय. पण दीपाली काय शिकते? UPSC. हा दीपाली UPSC शिकते आणि तिचं म्हणणं आहे माझं शिक्षण जे वाया नाही गेलं पाहिजे म्हणून
काय म्हणून लग्न नाही करायचं लगेच जरा पण नवरा आणि जर नवरा युपीएससीचा भेटला तर समजू शकतो, म्हणून जर युपीएससीचं कोण असेल तर कॉन्टॅक्ट आम्ही असे रिश्ते जमवतो. मी काय बोलतो, पण नवरा जर समजूतदार भेटला तर लग्न करू शकते. असं हा समजूतदार भेटला मी हिला तर भेटलोय ना. समजूतदार भेटला तर करशील ना. ती देवाचं देवा बघू ना आता काही लग्नाची एवढी काही नाही. तुझ्या आगे थोडी आहेत सगळे. बाबी तू मार्ग खाशील वाटतं. बापरे, तू मैत्रिणीसमोर बाप करू नको. तू काय मारणार खाशील, तिला वाईट वाटेल की नवरा अत्याचार तुला करतो. पडेल. तिला तिला सगळं येतं करायचं. ते तुला पडेल बाबी. एक दिवस मैत्रीण आली तर लगेच मैत्रिणीकडनं झाली, नवऱ्याला फोडायला निघाली. नाही म्हणजे म्हणजे तू माझ्यावर हात उचलशील. तू माझ्यावर हात नाही, 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 मी तू नाही माझ्या- उचलणार ते उचलणार. म्हणजे इथे क्लिअर झालं की ही माझ्यावर थांब, माझी बोलू नको. ही क्लिअर झालं की कोमल माझ्यावरती हात उचलणार आहे, बरोबर? नाही उचललं का आजपर्यंत कधी? नाही, आता ते थोडी मी कॅमेरा समोर सांगू शकतो. तेच विचार करत मग तेच बोललो मी. होते. बॉबी मला माझ्यावरती हात उचलतो. बापरे, तुझ्या मुठीत आहे मी, तुझ्यावर हात कसं उचलणार? पण तू मुठीत मावत नाही ना, तुटला तू मुठीत. मग आता जर तुम्हाला वाटत असेल की मी तिच्यावर हात उचलतो किंवा ती माझ्यावर हात उचलतो, सिरियसली कमेंट करा तर की नक्की- बॉबीने माझ्यावरती हात उचलला असेल का कधी. हा नक्कीच कॉमेंट्स करून सांगा. हे जेन्युइनली सांगा. जेन्युइनली सांगा याचा बिहेवियर बघून. बापरे, अशी दाखवते जसं की कितीच मी हरामी आणि हे माणूस पण आहे. सांगा मी उचलला असेल का. अरे, तिच्या स्माइल वरनं तुम्ही करा कॉमेंट. माझ्या भावाचा 3 तारखेला बर्थडे, पण मी अवेलेबल नाहीये बिकॉज मी 2लाच चाललोय पालखीला. तर 1 तारखेचा दिवस असं समजायचं की ती 3 तारीख आहे आणि रोहितचा आपला बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. तर 1 तारखेला तो जो जसा बोलेल, म्हणजे त्याला मूवीला जायचंय का, त्याला हॉटेलला जेवायला जायचंय का, त्याला बॅग पाहिजे बोलतोय तो गिफ्ट मध्ये, सो त्याला जे पाहिजे ते 1 तारखेला पूर्णपणे. सो तो एक पर्सनल आपला ब्लॉग असणार आहे की 1 तारखेला तो जसा बोलेल, जे काय बोलेल ते त्याचं सर्व आपण अख्खा दिवस माझा अख्खा दिवस तुझा. मी काय बोलले ते घेऊन देशील. पण एका दिवसात तू दुबई बोलशील तर दुबईला जाऊन नाही येऊ शकत. गिफ्ट तू ऑलरेडी सांगितलंय. त्याला सीझनची बॅट पाहिजे आणि वहिनी करून बॅडमिंटन. आणि वहिनीकडनं बॅट का तू अशी का वाट बघते? मी काय करू एकटी बघ लागले झालं आता सुपीला. त्याला काय वाढून. नाही, ती बोलते की मला भूक लागली, असं झालं जेवण कधी तिथे जातं आणि मी जेवायला कधी बसतो. जेवले त्याच्यानंतर आता भूक लागणार. किती वाजले? 9:30 वाजले. तिचं सगळं टाइम टेबल एकदम कडक वाला आहे. आपलं अर्धं नाही. ए बाबा 9:30 झालेत, रात्रीचे 1ला ती झोपते या टायमाला घरी. 9:30 झोपते. नाही 9:30 10 पर्यंत 10 हे 10:30. जादाही पाठवले रे, जादाही असं पाठवले. करून घेते जेवण. जादा नाटक नसते ना मग. ए तू दादा फ्री मत हो, तू जादा फ्री होत आहे. काय बोलत नाही मैत्रिणींसमोर तर लाडत येऊ नको. थांब मम्मी तुला काय घेतो, बोलत नाही, मम्मी मला थांब, दादा मम्मी थांब, मी पाहिजे. घेतो, मम्मी थांब, मम्मी घेतो, मी थांब. असे असतात ना घरामध्ये. अरे थांबता मी करतो, करणार तर नाही पण थांबता मी ते काय करतो. तिथं तिथं मस्त तेव्हा तिथं तिथं बसतोय. तिथं त्याला दिसतंय दादा ब्लॉग काढतोय, वहिनी काम अरे करते. मग तो थोडे गरम उचलणार आहे. मी हा ते पण आहे, बरोबर आहे. ए बरोबर आहे. आई कुठे काय करते, लय डाम. आई फक्त बाजू घेते. मला माहितीये, आपण एखादी अशी ऑर्डर देतो रेस्टॉरंट मध्ये आणि वेट करतो ना की आता येईल जेवण, आता येईल, तसं झालंय. मला असं वाटतं मी चुकीचं करतोय का, की बायको आतमध्ये किचन मध्ये काम करताना मी जेवायला बसलोय. हो. हो का, आलीच तोंड घेऊन. आई एवढीच का दिली बडी? छान आहे. मस्त आहे. मीठ कमी आहे का? त्यांनी ऍक्च्युली मुद्दाम मीठ कमी टाकलंय. मी नाही गेली, आईने केली. मला नाही येत ते. अच्छा तुम्ही नाही. मला बिलकुल येत नाही ते. नाही, मला वाटलं हिच्या हाताने जरा कसं. कोमल एक कच्चे आहे. पीस काढ. हा कोमल हम्म. कच्चे ठेवलेत तू. हा नको खाऊ. सीधी बात नो बापास. ए बाबा तुझी भाकरवाडी दे. तुझी मैत्रीण भाकरवाडी सॉरी तुझी मैत्रीण बोलली की तू नको खाऊ, माझ्या मैत्रिणीलाच दे मग. कारण मी तुझ्या मुठीत आहे. मोठीच्या बाहेर निघ मग. जेवायला बस. चला वाडा कशी झाली चव?
आईच्या हाताची. चव आईच्या हाताची, बायकोच्या हाताची. चव बायकोच्या हाताची, चव माझ्या हाताची. चांगले चांगले पीस स्वतःला वाढून घेतले ए बाबा तुला तास लागतं ना, आणि त्यावेळेसारखं भांडणं उशीर होते ना. हड्डीवाले पीस मला वाढले. सो Taste बीस्ट काय नाही, टेस्ट डेलीचं. इम्पॉर्टंट आहे. तुला आता रस्सा बघ टेस्ट रस्सा जेवण वाला नको. असतो. त्याला प्लेट आहे. याच्यात देऊ. कांदा घे. वाव, दिले त्यांनी तोडले घाण केला. हा जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन बुरी तरह फंसोगे. नको खाऊ, ठेवून दे साईडला. अजिबात चव नाही असं मी बोलू शकत नाही. कसं बोलू शकतो मी असं? मला राहायचंय घरात, मला जेवायचंय परत. भेटू पुढे. रोहितचा डायलॉग. पुढे भेटू. आम्ही लोक जेवलो आणि आता खाली आलो राऊंड मारायला. कोमलला जरा पटेली करतो. कोमल माझे कपडे बघा किती घाण आहे, त्यांनी अशी काय घातले. माहितीये का? लपत आले असे. काय माहितीये का, कारण माझ्या बायकोकडे जरा पण कपडेच नाहीयेत. मला कंटाळा आला तर शोधू परत घालू काय मी त्यापेक्षा जरा चला. पटेली करतोय की तुमच्या बोईसरला आहेत तेवढ्या मोठ्या बिल्डिंगी. आहेत की नाही, एवढी नाहीये. एवढी आहे, एवढी एवढी हा एवढी. ठीक आहे, प्रोग्रेस आता विरारला पण नव्हतं पहिले, जे आता आहेत. ए बाबा, तुमचं बोईसर आमच्या विरारहून 10 वर्षाहून हा, मग मागे. 10 वर्ष आधी तर नव्हतं ना. 10 वर्षानंतर सगळं तिकडे होईल. हे 10 वर्ष अपडेट आहे. मी बघ किती गोरी तुझ्यापेक्षा. आता तर अजून का आलं चालत हे जात बघ, तर. मी किती गोरी बॉबी पेन हा. तोंडाने वाटते असं गोरी मग का फक्त हाताने वाटते? पण माझ्या दातापेक्षा गोरी नसेल. दात गोरे असतात का वाईट असतात? नाही ना, गोरी दातांपेक्षा बघ. कौन है ये लोग? तू जेवला रेशील ना रोज अशी खाली? हा येईल, तुला मिस करेल पण. मिस करशील. तुझं जाऊ. जसं की याचं ऐकणार आहे मी. नाही लावू शकत मी काय बोलत ते काय नाही रे. नायरी नाही लावू शकत. बरोबर आहे. ही मला ना, मी जेव्हा चालत असतो ना तेव्हा मला कॉल करते ना, तर 2-3 मिनिटं बोलतो. नंतर मग कसं जीव मिनिटं पण नाही बोलत तो, लय हरामी हा भाऊ. जीव वैतागलेला असतो ना, मग कंटाळा येतो. हा पोचलो, जेवलो, हॉल्ट वर आहे, जेवतो, खोटं झोपतो. पण बोलतो कधी. मग कधी कधी ना मी फोन स्विच ऑफ पण करतो. असं करतो. मग मला बोलायला मला कसं वाटतं, अरे अरे पोचला की नाही, काय खाल्लं असेल की नाही, झोपला की नाही, काहीतरी. अच्छा, असं वाटतं मला. नको जाऊ ना. मला असं वाटतं की ही मध्येच थप्पा देणार आहे मला. मी नाही देणार बाब. तुला पाहिजे का? नाही, मला असं वाटतंय. नाही, माझ्याकडे गाडी बिडी नाही बाबा, नाहीतर येऊ का स्कूटी? धम्म चाले धम्म चाले. आधी गाडी होती तर आधी थप्पा द्यायची मला. आता गाडी नाही. नको जाऊ का? तू फक्त बोल. बाबांना बोल गाडी येऊ दे थप्पा द्यायला. हा, तू फक्त बोल. जाऊ का? सॉरी, नको जाऊ का? नको जाऊ, नको जाऊ का? नको जाऊ. जाणार आहे पण मी. कारण मला असं वाटतं की स्वर्ग सुखाचा प्रवास आहे तो माझा. सो माझा स्वर्ग माझ्यापेक्षा कोणी माझ्याकडनं छिनू नाही शकत. ठीक आहे. गो. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. जय साईनाथ, ओम साईराम. जा, सांभाळून जा, फक्त एवढंच माझं म्हणणं आहे. पण जाऊन नाही गेलास तरी बरं होईल, पण जा. जाण्यासाठी काय झालंय माहितीये का, लास्ट टाइमला बॉबी सोबत जे घडलं ना, त्या गोष्टीवरून आम्ही ठरवलेलं की बॉबी जाणार नाहीये पालखीला. आणि त्यांनी पण प्रॉमिस केलेलं की मी जाणार नाहीये जोपर्यंत माझं ते पित्ताचं कम्प्लीट होत नाही, कारण की त्याला पित्तासाठी रोज गोळ्या खायला लागतात आणि तसं नाश्ता वगैरे सकाळी सकाळी होत नाही. तर ते ना, ते गोळ्या एवढ्या पावरच्या आहेत ना. किती पावरच्या आहेत बॉबी? खूप आहे. खूप आहेत ना. 700-800 mg. जास्त. टोटल मिळून 2700 का 2800 mg आहेत mg. टोटल मिळून ना. त्यापेक्षा जास्त पण असू शकते, आता कॅल्क्युलेट करू घरी गेल्यावरती. तर तेवढे खायला लागतात आणि खूप आग पडते मग पोटामध्ये, आणि मग याला लूज मोशन. 150 mg तर माझ्या हातातच आहे. येस. सो माझं हेच म्हणणं आहे की त्याच्यामुळे मी नाही बोलते, बाकी काही नाही. जायला असं नाही काय बोलत विषय नाही. पण जय साईनाथ, स्वतःला ओम साईराम. शरीराला प्रॉब्लेम बाबा आहेत, बाबा काळजी घेतील माझी. मागच्या वेळेस पण घेतली पाहिजे बाबांनी. घेतली पाहिजे होती, पण ऍक्च्युली माझी मस्ती झाली. माझी मस्ती अशी झाली की मी काजूची भाजी, एवढ्या उन्हात काजूची भाजी, पनीरची भाजी आणि मशरूमची भाजी हावऱ्यासारखी नव्हती, खायला पाहिजे होती. हावऱ्यासारखी खाल्ल्यामुळे मला माझ्या पोटाला प्रॉब्लेम झाला आणि जुलाब चालू झाले, आणि जुलाब चालू झाल्यामुळे मी आजारी पडलो. ते माझ्या खाण्याने झालंय. पण मला असं वाटतं
ठीक आहे चल, काळजी घे आणि काही असेल तर मला सांग. यस, काही असेल तर तुला सांगेल, फक्त फोनवर सांगेल. फक्त ऐक, जर प्रॉब्लेम होत असेल जीवाला शरीराला तर मला सांगायचं, मी घ्यायला येईन आणि माझं ऐकायचं. चल लवकर लवकर बोलवतोय शिर्डीचा राजा. ते आराम माणूस आहे जय साईनाथ. म्हणून मला राग येतो याचा. ह्याच रिझननी मला राग येतो की माझं ऐकत नाही आणि मला म्हणजे असं इग्नोर करतो ह्या गोष्टींना. इग्नोर नाही करत आहे रे. माझं I काय know, मत आहे की- अरे ऐक तरी बाप, मला असं मारायची इच्छा होते म्हणून मारायची इच्छा होते. आणि कॉमेंट्स करा की माझ्यावर हात उचलते की नाही. असं असेल तर उचलते, असं असेल तर ऐकत नसेल ना माझं कोणत्या गोष्टी तेव्हा उचलते. बोल काय बोलवते बोल. म्हणजे ते असं मला बॉबी ऐक माझं ऐक असं. बोल बोल काय फक्त बोलवते. उचलते मारत नाही. बोल बोल बोल. माझं म्हणणं एवढंच आहे, ऐक ऐक मी नीट. सांगतो हिचं. नीट ऐक. माझं म्हणणं एवढंच आहे की तू लोक तमाशे बघतायत, रस्त्यात तमाशे करू नकोस. आता ऐक, हिचं म्हणणं मी सांगतो. काळजी घे, काही झालं तर मला पटकन फोन कर. जर जास्त त्रास होत असेल तर गाडीत बस, मी घ्यायला नाही येईल. नाही मला मी घ्यायला येईन तुला. हा, हे दरवर्षी बोलते, मला पाठांतर झालंय. पण माझं मत आहे बॉबी, रिअली मी जेन्युअनली बोलते, बाबांची शपथ मी नेहमी नेहमी बोलते पण आता जेन्युअनली बोलते. जर असं काय होत असेल तर मला कॉल कर. अगं काय नसेल झालं तरी तुला कॉल करू की मला घ्यायला ये. म्हणजे असं वाटू नको देऊ की अरे यार ही बोलेल का मला आता, ओरडेल का, मी बोलले होते जाऊ नका, असं नको विचार करू. खरोखरचा कॉल कर. चल तर हा घाबरतो मला. लवकर असं मोठे ठेवले ना मी म्हणून. बोलवतोय शिर्डीचा राजा. चला बाय, भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत परत एकदा. आणि रोहितच्या बर्थडेच्या ब्लॉगला भेटू. रोहितचा बर्थडे आपण स्पेशल करणार आहे. रोहित भाई आता कोणी केला नाही. देऊ का? चलो बाय, लव यू.